पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: हरी भक्त विरक्त विज्ञान राशी, जेणे मानसी तापिले निश्चयासी. दया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, दया भाषणे नष्ट संदेह मोडे. श्रीराम. मंडळी, समर्थाने या श्लोकामधून हरिभक्ताचं विशेष महत्त्व वर्णन केलेलं आहे. हरिभक्त हा जगामध्ये किती श्रेष्ठ असतो, भगवत भक्ताची जगामध्ये किती किंमत असते, हे सामान्य लोकाला कळत नाही. सामान्य माणसाला असं वाटतं की हरिभक्त, भगवत भक्त, वारकरी म्हणजे बावळट, येडं, गबाळ, ज्याला काही करायला जमत नाही, ज्याला काही येत नाही, ते माणूस आपलं देवदेव करत फिरणारं हरिभक्त म्हणजे असं एक निकृष्ट, टाकाऊ अशा काही लोकांची मनाची धारणा झालेली आहे. जे तथाकथित स्वतःला शहाणे समजतात, सुशिक्षित समजतात, विज्ञानवादी समजतात, ज्यांना धर्माची पूर्ण व्यवस्थित कल्पना नाही, अशा या लोकांची अशी मतं झालेली आहेत. म्हणून भगवत भक्ताची किंमत, भगवत भक्ताचं महत्त्व त्या माणसांना कळत नाही. समर्थाने या श्लोकामधून भगवत भक्त हा किती श्रेष्ठ असतो ते सांगितलेलं आहे. अर्थात तो भगवत भक्त कसा असावा? नुसता नामधारी नसावा, वेशधारी नसावा. काही वेशधारी संत आहेत जगामध्ये, काही नामधारी आहेत, त्यांना काही महत्त्व नाही आहे. ते खरं म्हणलं तर पोटार्थी आहेत. तुकाराम महाराजांनी म्हटले, पोटासाठी संत झाले कलित बहुत. त्याचा उपयोग नाही. खरा भगवत भक्ताचं त्या ठिकाणी वर्णन समर्थाने केलंय की मागच्या श्लोकामध्ये जे लक्षणं सांगितलेली आहेत, विचार होणी बोले, विवंच होणी चाले वगैरे वगैरे जी सगळी लक्षणं आहेत, त्या लक्षणाने जो असणारा हरिभक्त, त्या हरिभक्ताचं श्रेष्ठत्व सांगताना समर्थ म्हणतात, हरिभक्त विरक्त विज्ञान राशी. हरिभक्त हा पूर्ण विरक्त असतो. विरक्त म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य इतकं ठासून भरलेलं असतं. ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, जया निदेल्या ते उपाशी वैराग्य गा. म्हणजे जागा असताना सुद्धा अंतःकरणामध्ये वैराग्य वृत्ती असते, यात विशेष नाही. पण तो झोपेत असताना सुद्धा मनामध्ये विकार वासना त्याचे जागृत होत नाही. झोपेत सुद्धा तो वैराग्यशील असतो. म्हणून आपण मागं उदाहरण पाहिलं संत गोरोबा काकांचं. झोपेमध्ये सुद्धा स्त्रियांच्या अंगावरती त्यांचे हात झोपेत अज्ञानात अवस्थेत गेले तरी सुद्धा त्यांना ते सहन झालं नाही. आपलं वैराग्य मोडलं अशी त्यांच्या मनाची धारणा झाली. इतके वैराग्याची जपणूक करणारे खऱ्या भगवत भक्त असतात. बाकी मग इतरांचा काय विचार करण्यासारखी गोष्टच नाही आहे. वैराग्य कशाबरोबर खातात, वैराग्य कशाला म्हणतात, ह्याचा नाव, पत्ता, त्याचं गावही माहिती नसतं कोणाला. पण इतकं वैराग्य खडतर आहे की त्या वैराग्यामुळं ते भगवत भक्त एवढे श्रेष्ठ ठरतात की देव सुद्धा त्यांच्यासमोर थरथर कापतो, त्यांचं वैराग्य बघून, त्यांची खडतर असणारी विरक्ती बघून. म्हणून समर्थ म्हणतात की हरिभक्त विरक्त, तो अत्यंत विरक्त आणि वैराग्यशील असतो. त्याच्यापुढं दुसरं लक्षण त्यांनी सांगितलं की तो विज्ञान राशी असतो. तुम्ही म्हणाल हरिभक्त आणि विज्ञान राशी हे कसं काय? विज्ञान वेगळं, भगवत भक्ती वेगळी. विज्ञानाचा आणि हरिभक्तीचा संबंध येतो कुठं? ही तर खरी गंमत आहे. आपण ज्याला विज्ञान 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 म्हणून डोक्यावर घेतो, ते आपल्याला वाटतं कुठल्या तरी पश्चिमात्य देशातून आपल्याकडे आलेलं आहे. म्हणजे भारताला विज्ञान हे माहितीच नव्हतं आणि सगळं इंग्रजाने आपल्याला विज्ञान दिलं म्हणून त्यांचे गोडवे आपण गातो. गेली 80 वर्ष झाली इंग्रज राज आपला देश सोडून गेले, परंतु त्यांच्या उपकाराच्या म्हणजे नसलेल्या उपकाराच्या ओझ्याखाली आपण दबून राहिलेलो आहे की आम्हाला सगळी विज्ञानवादता, वैज्ञानिक सगळी असणारी जी काही सुखसुख साधन आहे ती इंग्रजांनी दिली, ह्या आपण एका भ्रमाखाली राहतो. पण आपला भारत हा खरा विज्ञानवादी देश आहे. हरिभक्ती आणि विज्ञान, देव आणि विज्ञान ह्याच्यामध्ये काही तसा फरक नाहीच आहे. कारण भगवंताने अर्जुनाला सांगत असताना म्हटलेलं आहे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी. विज्ञानाबरोबर तुला मी ज्ञान सांगतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे नुसतं ज्ञान नाही सांगितलं, विज्ञानाबरोबर सांगितलं. आणि ज्ञानाची आणि विज्ञानाची जोड असेल तरच प्रपंच किंवा परमार्थ दोन्ही व्यवस्थित चालतात.
नुसतं ज्ञान असूनही चालत नाही आणि नुसतं विज्ञान असूनही चालत नाही. दोन चाकं आहेत मनुष्य जीवनाची, दोन चाकं आहेत. मनुष्य विज्ञाननिष्ठही असला पाहिजे आणि ज्ञाननिष्ठही असला पाहिजे. तेव्हा विज्ञान हे वेगळं काढता येत नाही आपल्या जीवनातून. भगवत भक्त हा कसा विज्ञानराशी असतो? साधं उदाहरण घ्या. आता विज्ञानानं काही काही गोष्टी आपल्या समोर आणलेल्या आहेत, ज्या आपण स्वीकारलेल्या आहेत, मान्य करतो. उदाहरणार्थ, एका मातेच्या गर्भामधलं बाळ दुसऱ्या मातेच्या गर्भामध्ये ट्रान्सलेट करणं, प्रस्थापित करणं, हे जे काय आता विज्ञानानं केलेलं आहे, हे 5-7 हजार वर्षापूर्वी आमच्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराच्या वेळेला झालेला आहे. देवकीच्या गर्भामध्ये असणारा बळीभद्राचा जो काही गर्भ होता, तो 7व्या महिन्यामध्ये ट्रान्सलेट केलेला आहे. 7 महिन्याची गरोदर असताना देवकी माता तिच्या गर्भातला ते बाळ काढून रोहिणीच्या गर्भामध्ये गोकुळामध्ये नेऊन प्रस्थापित केलं. हे कुठल्या विज्ञानाला शक्य आहे आजच्या? 7 महिन्याचं बाळ काढता येतं का गर्भातून आणि ते प्रत्यारोपित करता येतं का? पण त्यावेळेला केलेलं आहे. ह्याला तुम्ही चमत्कार म्हणता, पण हे चमत्कार वगैरे काय नाहीत, हे विज्ञानाचाच असणारा एक आविष्कार आहे. जाऊ द्या 7,000-5,000 वर्षापूर्वीचा. अलीकडच्या काळातलं बघू आपण. अलीकडच्या काळामध्ये लिंग परिवर्तन अशा प्रकारची एक सर्जरी निघालेली आहे विज्ञानामध्ये. याचा अर्थ काय? एखाद्या स्त्रीला वाटलं की बाबा आपण पुरुष व्हावं, तर तिला पुरुष होता येतं विज्ञानाचं सहाय्य घेऊन, सर्जरी करून. एखाद्या पुरुषाला वाटलं की आपण स्त्री व्हावं, तर तेही त्याला होता येतं. त्याला लिंग परिवर्तन म्हणतात. अशा प्रकारची आता विज्ञानानं सोय केलेली आहे. हे आता 21व्या शतकात आपल्या समोर आलेलं आहे. परंतु 750 वर्षापूर्वी आमच्या ज्ञानेश्वर माऊलीने हा चमत्कार केलेला आहे. एका राजाला फक्त मुलीच होत होत्या आणि त्याने आपल्या बायकोला त्याचा दोष द्यायला चालू केलं. म्हणजे पुढच्या खेपेला जर मुलगी झाली तर त्या मुलीला आणि तुला दोघींनाही त्या ठिकाणी आम्ही जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. आता ती बिचारी काय करणार? मुलगी व्हावी का मुलगा व्हावा, तिच्या हातात काय आहे? पण या मूर्खाला कळेल तर ना ते. तिने तिला धमकावलं. ती बिचारी घाबरली आणि मग तिची जी एक दाई होती, त्या दाईला तिने सांगितलं, बाबा अशी अशी परिस्थिती आहे, काय करायचं? म्हणजे घाबरू नकोस, मी उपाय सुचवते. आणि दुर्दैवानं मुलगीच झाली तिला, राणीला. मुलगी झाल्यानंतर त्या दाईने सगळं काय करायचं केलं आणि सगळा मुलाचा पोशाख वगैरे तिला घातला, मुलासारखंच त्या ठिकाणी वाढवलं. फक्त राजाला असं एका भविष्यकाराला पैसे दिले आतल्या अंगानं आणि खोटी पत्रिका तयार करा म्हणून सांगितलं. म्हणजे तेव्हापासून खोटे नाटक करायची ही पद्धत आहेच आहे जगामध्ये. आता पोरापोरींची लग्न जुळत नाही म्हणून एखादी मुलगी पसंत पडली तर पोरग्याची खोटी पत्रिका बनवून घेतात आणि त्याला ती मॅच होते म्हणून सांगून लग्न करतात. पोरीची पत्रिका जर चुकीची असली त्याची खोटी पत्रिका बनवून घेतात, ती मॅच होते म्हणतात आणि काहीतरी उलाढाली करतात लोक. पण हा प्रकार त्या काळात त्यांनी केला आणि राजाला भविष्य असं सांगण्यात आलं की या मुलगा झालाय तुम्हाला, पण त्या मुलाच्या पत्रिकेत असे दोष आहेत की बापानं जर त्या मुलाचं तोंड बघितलं तर त्या ठिकाणी वाईट अशा प्रकारचा अनिष्ट परिणाम आहेत म्हणून सांगितलं. तो राजा म्हणला, होईना का मुलगा झालाय ना, 12 वर्षाच्या होईपर्यंत तोंड बघायचं नाही. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. आणि पुढं मग नंतर लग्न वगैरे त्या मुलगा रूपी असणाऱ्या मुलीचं लग्न दुसऱ्या एका मुलीबरोबर केलं. आणि तो ज्यावेळेला सुहाग रात्रीचा प्रसंग समोर आला त्यावेळेला प्रश्न अडचणीचा आला आणि ती मुलगारूपी मुलगी घराचा त्याग करून निघून गेली. माऊली त्या ठिकाणी अरण्यामधून प्रवास करत असताना ज्ञानेश्वर माऊली संतांची गाठ पडली आणि सगळी हकीकत कळाल्यानंतर माऊलीने तिला काय केलं, जिहे निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. त्या कन्येचं, त्या मुलीचं पुरुषात रूपांतर माऊलीने केलं. ह्याला लोक चमत्कार म्हणतात, संतांनी केलेला चमत्कार म्हणतात. जोपर्यंत एखाद्या विज्ञानातलं आपल्याला त्याची जी काही थिअरी आहे ती थिअरी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याला आपण चमत्कारच म्हणतो. पूर्वी रेडिओवरती गाणी ऐकायला यायची. लोकांना असं वाटायचं रेडिओमध्ये जाऊन कसं काय गाणी म्हणतात एवढ्या एवढ्या बारक्या खोक्यात, की माणसं जातात कशी गाणी म्हणतात कशी. चमत्कार म्हणायचे त्याला. म्हणजे
जोपर्यंत त्याची थिअरी आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला चमत्कार म्हणण्याची पद्धत आहे आपल्याकडं. तसं माऊलीने केलेला हा चमत्कार लोक म्हणू लागले, पण तो चमत्कार नाही, ती एक विज्ञाननिष्ठ प्रक्रिया आहे. अर्थात त्या माऊलीने कशी केली असेल, किती वेळात केली असेल, हे काही समाजासमोर उघड झालेलं नाही. पण त्या मुलीचं विचाराचं दुःख नष्ट करण्याकरता तिचं शरीर पुरुष शरीरामध्ये माऊलीने परिवर्तित केलं, हे तर जगाला मान्य आहे. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, हे विज्ञानाशिवाय शक्य आहे का? मी मगाशी म्हटलं की चमत्कार कशाला म्हणायचं? विज्ञानातली थिअरी जोपर्यंत कळत नाही त्याला चमत्कार म्हणतात लोक, म्हणून त्याला चमत्कार म्हणायचं आपण. पण ते विज्ञान आहे, हे मान्य करावं लागेल. तेव्हा हरिभक्त हा विज्ञान राशी असतो. समर्थाने या श्लोकामधून हे आपल्याला सांगितलेलं आहे. सामान्य समजू नका हरिभक्ताला, तो खरा वैज्ञानिक आहे, तो विज्ञाननिष्ठ आहे. त्याच्याही अलीकडच्या काळाची जर घटना सांगायची झाली तर देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू होतं आणि पलीकडं नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका आहे. त्या श्रीगोंदा या गावामध्ये शेख महम्मद नावाचे एक संत होते, त्यांचंही कीर्तन त्या ठिकाणी चालू होतं. आणि इकडं तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये पलिते हातामध्ये घेऊन, म्हणजे दिवट्या असणारे पूर्वी उजेडा करता ते मंडपाच्या भोवती उभे असणारे जे काही लोक होते, सेवेकरी होते, एकाचा पलिता चुकून जरा वरती झाला आणि त्या मंडपाच्या झालर जी असते त्या झालरीला ते पलिता लागला, ते पेटलं आणि सगळाच मंडप पेटणार अशी अवस्था झाली. सगळे देहभान विसरून कीर्तनात मग्न होते. तेवढ्यात श्रीगोंद्यामध्ये कीर्तन करत असणारे शेख महम्मद त्याने अचानक वर उडी मारली आणि त्यांच्या मंडपाची जी झालर असते ती त्याने हाताने चोळली, दोन्ही हाताने. आणि उडी मारून ते झालर चोळल्यानंतर लोक म्हणले, कीर्तन करता करता असं महाराज असं का करायला लागले? ते कोणालाच काही कोडं उलगडना. आणि नंतर 2-4 दिवसांनी ज्यावेळेला कळलं की देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या मंडपाच्या झालरीला त्या ठिकाणी आग लागली होती चुकून, आणि ते एकाएकी शांत झाले. कशी शांत झाली तर तिथली आग इथून त्या महाराजाने आपल्या मंडपाची झालर अशी चोळून तिथली आग विझवली. याला तुम्ही काय म्हणू शकाल? यातली थिअरी जोपर्यंत आपल्याला कळाली नाही तोपर्यंत त्याला आपण चमत्कारच म्हणणार ना. थिअरी कळाली की मग तर आपल्याला कळतं बाई असं ना असं आहे. विज्ञान ज्याला म्हणतात, ही या पंचमहाभूताच्या पलीकडचं काहीच नाही आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गगन ही जी पंचमहाभूत आहेत त्याच्या पलीकडे विज्ञान दुसरं तिसरं काहीच नाही, त्याच्यामध्ये सगळं समावलेलं आहे. फक्त हे भगवत भक्तीमुळं, योगशास्त्रामुळे त्या महात्म्यांना कळालेलं असतं. म्हणून हरिभक्त विरक्त विज्ञान राशी, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी, असा जो भगवत भक्त असतो त्याने आपल्या मनामध्ये दृढ निश्चय धारण केलेला असतो. कोणत्याही गोष्टीचा दृढ निश्चय जोपर्यंत मनुष्य करत नाही तोपर्यंत त्याच्या अंगामध्ये कसलंही सामर्थ्य निर्माण होत नाही. सामर्थ्य निर्माण होण्याकरता निश्चय पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. माणसाला फळ कधी मिळतं एखाद्या गोष्टीचं? तर त्या गोष्टीचा दृढ निश्चय केल्यानंतर मिळतं. म्हणून जेणे मानसी स्थापिले निश्चयासी, समर्थ म्हणतात की असा हा दृढ निश्चय त्याने अंतःकरणामध्ये केलेला असतो, त्यामुळे ते तेवढ्या उंचीपर्यंत गेलेले असतात. अशा महात्म्याचं समर्थ म्हणतात, जया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. ज्यांचं नुसतं दर्शन जरी झालं किंवा त्यांचा स्पर्श जरी आपल्याला झाला तरी त्या ठिकाणी आपल्या जीवाच्या ठिकाणी पुण्यप्राप्ती होते. त्यांचं असणारं सामर्थ्य जे आहे त्या सामर्थ्याचं आपल्यामध्ये परिवर्तन होतं. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय घडतं? तर याकरता एक साधं उदाहरण आपल्याला देता येईल. काय साधं उदाहरण देता येईल आपल्याला? एखाद्या मनुष्याला विजेचा करंट लागला, त्या विजेचे करंट लागल्यानंतर त्या माणसाच्या अंगामध्ये तो विजेचा करंट असतो. त्या माणसाला जर दुसऱ्या माणसानं स्पर्श केला तर तो करंट त्याच्याही अंगामध्ये प्रविष्ट होतो, तोही विद्युत भारित होतो. ही जशी पद्धत आहे तशीच त्या अध्यात्माच्या उच्च शक्तीची पद्धत आहे. त्या महात्म्याच्या ठिकाणी इतकी आध्यात्मिक ऊर्जा, इतकं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी भरलेलं असतं की डोळ्याने त्यांचं दर्शन झालं, त्या डोळ्याच्या माध्यमातून त्यांची ऊर्जा आपल्यामध्ये प्रविष्ट होते. शरीराला त्यांचा स्पर्श झाला कोणत्याही अवयवाला तर त्या स्पर्शाच्या माध्यमातून त्यांची आध्यात्मिक ऊर्जा ती आपल्या ठिकाणी स्पर्श होते. म्हणून
त्या अशा महात्म्यांनी डोक्यावर हात ठेवता क्षणी मनुष्य ज्ञानवान बनतो. ह्याचं कारण काय आहे? आम्हाला सुद्धा बरीच माणसं म्हणतात की महाराज जरा आमच्या डोक्यावर हात ठेवा, जरा डोक्यात काहीतरी चांगलं येऊ द्या आमच्या. आम्ही त्यांच्या डोक्यावर हात ठेवलं की त्यांच्या डोक्यात हाय ते पण निघून जाते. ही आमची ताकद. अरे बाबा, डोक्यावर हात ठेवणाऱ्याचं सामर्थ्य पाहिजे, तसं त्यानं तशी आध्यात्मिक साधना केलेली असली पाहिजे, ती ऊर्जा त्याच्या अंगामध्ये आलेली असली पाहिजे. त्या माणसाचा हात ठेवल्यानंतर हे होतं. कोणी पण हात ठेवला तर कसं होईल बरं? ज्याच्या अंगातच काही सामर्थ्य नाही ते दुसऱ्याला काय देणार आहे? आळातच जर नाही तर पोऱ्यात काय येणार आहे? म्हणून कुठल्याही महाराजांना डोक्यावर हात ठेवला तर काय होतं असं समजू नका. त्याला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सारखा उच्च कोटीचा महात्मा, समर्थांच्या सारखा उच्च कोटीचा महात्मा आपल्याला भेटला पाहिजे. त्या महात्म्यानं हात ठेवल्यानंतर ही अवस्था प्राप्त होते. हे त्यांच्या दर्शनाचं आणि स्पर्शनाचं सामर्थ्य आहे. जया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे आणि जया भाषणे नष्ट संदेह मोडे. समर्थ म्हणतात, ज्याचं बोलणं, ज्याचे एखादा शब्द जरी कानावर पडला तरी आपल्या मनातले सगळे संदेह, सगळ्या शंका नष्ट असणाऱ्या संदेह, म्हणजे संदेह हा नष्टच असतो मुळात, असा नष्ट असणारा संदेह म्हणजे सगळ्या शंका कुशंका ज्याच्या एका वाक्यामुळे निरसन होतात. आपण जन्मभर प्रवचन कीर्तन ऐकून जे आपल्याला आपला संशय मनातला जात नाही, तो अशा महात्म्यांचं एखादं वाक्य कानावर पडलं तर ते एखाद्या वाक्यामुळं संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून जया भाषणे नष्ट संदेह मोडे, अशा प्रकारचा अधिकार या भगवत भक्तांचा असतो. किती श्रेष्ठता सांगावी, किती महत्त्व त्या भगवत भक्ताचं सांगावं. म्हणून अशा भगवत भक्तांच्या, संत महात्म्यांच्या आश्रयाला आपण जावं. त्यांच्या माध्यमातून काहीतरी भक्तीचा अंश आपल्या अंतःकरणामध्ये उतरून घ्यावा आणि आपणही भगवत भक्तीच्या मार्गानं आपलं जीवन उन्नत करावं, कृतार्थ करावं, ही समर्थांची असणारी इच्छा. त्यामुळं समर्थाने आपल्याला अशा प्रकारचा हा बोध या श्लोकांच्या माध्यमातून मंडळी केलेला आहे. तेव्हा असं असणारं या श्लोकाचं आहे हे चिंतन आहे. आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. आणि आपले जे परिचित असतील, आध्यात्मिक आवडीची जी मंडळी असतील, त्यांच्यापर्यंत या चॅनलची माहिती द्या. आपणही आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.